फुलेवाडा स्मारकाच्या भूसंपादनाला मान्यता. पहिल्या टप्प्यामध्ये 40 कोटींचा खर्च. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यास स्थायी समितीची मान्यता. परिसरातील 91 इमारतींची जागा ताब्यात घेतली जाणार. पुणेकरांनो, पाणी जपून वापरा. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कडक सूचना. महापालिकेला मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी. महापालिकेकडून जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळच्या वाहनतळ मेट्रोला देण्याचा निर्णय. वाहनतळ देखभाल दुरुस्ती अभावी अनेक वर्षांपासून पडून. पुणे पालिकेकडून शहरातील खासगी बोरवेलचं सर्वेक्षण केलं जाणार. वापरामध्ये नसलेल्या बोरवेल बंद करणार. एनएमएमएस परीक्षेचे गुण जाहीर. दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत. विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परीक्षेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. भोरचे आमदार शंकर मांडेकरांकडून पुणे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. मतदारसंघातील राजगड, भोर, पानशेत, मुळशी भागातील ऐतिहासिक ठिकाणांचा पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने चर्चा. दापोली ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचं मुळशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत. फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत. साई नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या 9,210 शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टॅक योजनेचा लाभ. योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद.